परीला अजूनही लूज मोशन होत आहेत, तर म्हटलं चला आज तिच्यासाठी काहीतरी असं बनवू ज्याने तिच्या पोटाला आराम पडेल. काय बनवणार आहे हेही म्हटलं चला तुमच्यासोबतही शेअर करू, त्याशिवाय तर मला अजिबात करमतच नाही. मस्त असं रवा भाजून घेतला होता आणि इकडे ना दूधही तापत ठेवलं. त्या दुधामध्ये मी साखर वाटून त्यामध्ये इलायची 2-3 दाणे टाकून तेही वाटून घेतलं होतं आणि दूध तापायला ठेवलं. इकडे पातेल्यामध्ये मी 2 चमचे तूप, त्यामध्ये काजू बदाम आणि थोडंसं मनुका छान असं परतवून घेतलं आणि त्यामध्ये 1 केळीचे मी छान असे काप केले होते तेही टाकून घेतले. ही जे केळीचे काप टाकले ना ते छान मॅश होऊ दिले. त्यानंतर आपण भाजलेला जो रवा होता तो 1 वाटी तोही टाकला आणि छान परतवून घेतलं. त्यामध्ये हे कोमट गेलेलं दूध ज्यामध्ये साखर आणि विलायची टाकली ते त्याच्यामध्ये टाकून छान असं मिक्स करून घेतलं. ज्या काही गाठी होतात त्या चांगल्या वितळून घ्यायच्या. त्यानंतर थोडा वेळ झाकण ठेवलं आणि मस्त असं त्याला घट्टसर होऊ दिलं. त्यानंतर हे बघा अशा प्रकारे मस्त असा रवा तयार झाला आहे. तो एका डिशमध्ये काढून घेतला. खूप छान वास येत होता. म्हटलं टेस्टही तशीच झाली असेल. मग सर्वात आधी परीला नेऊन दिला आणि तिला मी सांगितलं हा एवढा फिनिश कर, तुझ्यासाठी खरंच चांगला आहे आणि पोटालाही तुझ्या आराम पडेल. खरंच माझी गोष्ट ऐकून तिने आवडीने खाल्ला आणि तिला आवडलाही. त्यानंतर मी कोणताही काम न करता दिवसभर फक्त आरामच केला. मलाही थोडंसं बरंच नव्हतं वाटत. त्यानंतर मग जेव्हा मी संध्याकाळी उठली तेव्हा ही सगळी कामं मी घरातली ना संध्याकाळी करायला घेतली. डायरेक्टली मला ना 5:30 पावणे 6 वाजले होते. मस्त असं झाडू मारून घेतला. मग काय दुपारी मस्त अंथरून पांघरून झोपली होती तेही घड्या केल्या आणि कपड्यांचे सुद्धा ढीग पडला होता. म्हटलं चला सगळी कामं आज करूनच घ्यायची आहेत आणि संध्याकाळी करायला ना खरं भारी वाटतं, पण दिवसभर असं घर ठेवून पण कधी कधी देवाला सॉरी बोलून सगळे कामं जागेवर ठेवून आरामच करू वाटतं. कपड्यांच्या घड्या झाल्या, सगळे कपाटात जिथले तिथं ठेवून घेतले. त्यानंतर ना कपडे सुद्धा मी भिजत घातले होते. खूप सारे कपडे पण धुवायचे पडले होते. म्हटलं चला हे तर आवरलं एक काम, आता कपडेही धुवून घेऊ. त्यानंतर स्वयंपाकाचंही खूप सारं काम होतं आणि ना आज छोले करी बनवायची होती. त्यामुळं म्हटलं चला आता थोड्या वेळात नळाला पाणी येईल. इकडे एकीकडे ना भांड्यांचा ढिगही आहे. दिवसभराची भांडी जाग्यावर आहेत. म्हटलं ती भांडी नळाखाली धुईसपर्यंत इकडे छोले पण आपले बॉईल होऊन जातील. कुकर लावलं असतं इकडे पाणी आलं. म्हटलं चला पटकन भांड्यांचा ढीग आपल्याला घासायचा आहे. तर पहिले ना ही जाळी घासून घेतली, खूपच काळी झाली होती. मग म्हटलं चला भांडे घासून घेऊ. आणि ना खरंच सांगते चालू पाण्याखाली काम करायची मजाच वेगळी आहे. पण हा काय आपल्या नशिबातला पॉईंट नाही आहे, कारण आपल्याला टायमिंग टू टायमिंग पाणी आहे तसेच कामं आवरावं लागतं. त्यानंतर संध्याकाळचं जेवण करायला घेतलं. त्यामध्ये परीसाठी आज मम्मीच्या घरून पावभाजी आली होती आणि आमच्यासाठी छोले करी, चपाती, भात आणि मस्त असा पापड. छान असं जेवण केलं आणि दिवसाचा एंड केला. आजसाठी एवढंच. भेटूया उद्या.